चला सामना विनंती असेल मोहरे टीम जास्तीचा वेळ घेऊ नका अन्यथा एक षटक कमी केले जाईल याची नोंद घ्या. त्याचबरोबर सन्माननीय संतोजी बनारे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. साहेबांचं करूयात मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. संतोजी बनारे साहेबांचं शुभागमन. चला 4 ओव्हरची मॅच, परंतु जर तुम्ही उशीर जर केला तर मात्र सामना कमी षटकाचा खेळला जाईल याची नोंद घ्या. चला चला मॅच स्पीडअप करा, घाई करा विनंती असेल. पंचांना मैदानाचा ताबा घ्या आणि लगेचच इथे मॅच स्टार्ट करा प्लीज, कारण की अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. एक सेमीफायनल ही मॅच आणि एक फायनल, अशा 3 मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहेत. चला घाई करा. चला स्ट्रायकर इनला मॅचला सुरुवात होते. स्ट्रायकर इनला बॅटर आनंदा आणि नॉन स्ट्राईकला योगेश आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आनंद आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट +1 2 धाबा आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा इथे गोलंदाज अंडीला दिला जातोय. पहिल्या बॉलवरती अवांतर स्वरूपाची धाव आणि गोल्डन चॅलेंजर नाठवडे या संघाची धावसंख्या मात्र इथे सुरुवात होत असताना डिक्लेअर स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते. 3 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. तीन धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. यावेळेस पहा खोला टाकलेला बॉल समोरच्या दिशेत फटका केला. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 धावा. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. ज्योतिर्लिंग चषक नाठवडे आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपयाचे कॅश प्राइज ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अमोलदादा कांबळे यांच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 7,777 सन्माननीय बाबासाहेब आटुकडे भाऊ यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेला देण्यात आलेला आहे. ट्रॉफी आणि मालिकावीर फलंदाज गोलंदाज सौजन्य महाडिक युवा शक्ती आणि मंदुरगावचे सुपुत्र सत्यजी पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रॉफी आणि मालिकावीर फलंदाज गोलंदाज सौजन्य या ठिकाणी देण्यात आलेला आहे. यानंतर यूट्यूब लाईव्ह सौजन्य श्री दत्तात्रय साळुंके दत्तछाया अपार्टमेंट अध्यक्ष घनसोली आणि मनसे शाखा अध्यक्ष घनसोली सन्माननीय प्रकाशजी पाटील यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य श्री बाबासाहेब पाटील गुंडाभाऊ, त्याचबरोबर शंकरजी वनारे बाबू भाऊ यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला बॉल सौजन्य देण्यात आलेला आहे. पंच सौजन्य स्वप्नीलजी शेवाळे, विश्वासजी वनारे साहेब, स्टंप सौजन्य महेशजी पाटील साहेब, समालोचक सौजन्य ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाठवडे.
मंडप मैदान सौजन्य ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाठवडे सामनावीर सौजन्य मान्य अमोलदादा पवार नाश्ता सौजन्य सूरजजी वनारे साहेब पाणी सौजन्य संजयजी परीट मुंबई पोलीस आणि सन्मान चिन्ह सौजन्य मान्य प्रकाशदादा मोहिते यांच्या माध्यमातून या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेला सन्मान चिन्ह सौजन्य देण्यात आलेला आहे। या सर्व स्पॉन्सरचं पुन्हा एकदा ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाठवडे यांच्या वतीने मनापासून आभार। सहा धाबा धावफलकावरती आतापर्यंत लागले गेल्या। मॅच स्पीडअप करा आयोजन कमिटी सांगते, कारण की जर तुम्ही हा सामना वेळेवरती संपवला नाही तर इथून पुढे षटक वाढवलं जाईल याची नोंद घ्या। जर ही मॅच जर तुम्ही वेळेवरती संपवली नाही तर इथून पुढे षटक मात्र वाढवलं जाईल याची नोंद घ्या। यावेळेस पा डिक्लेअर स्वरूपाची धाव धावफलकावरती लागली जाते। एक सिंगल आले, सिंगलच्या सहाय्याने 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे अगदी नाठवडे संघाची नाठवडे गावातील 2 टीम या गटामध्ये समाविष्ट होत्या। अगदी दुसऱ्या फेरीमध्ये ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाठवडे यांचं स्वप्न अर्धवट राहिलं आणि आता मात्र चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे या संघाने या संघाकडे आशाभूत नजरेने मात्र पाहिलं जातंय। यावेळेस पा फुलटॉस बॉल त्यावरती लांब लचक षटकार ठोकलाय फलंदाज योगेशच्या बॅट मधून लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल सीमारेषा पार षटकार। तीन बॉलचा इथे खेळ संपलाय, डॉट बॉल आलाय। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। षटकार नंतर कमबॅक केले बॉलर यावेळेस पा चांगला स्ट्रोक लगावला। क्षेत्ररक्षक चुकी करताना नशिबाचा चौकार इथे गोल्डन चॅलेंजर नाठवडे संघासाठी 4 धावा। चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे या वेस्पा डिक्लेअर स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक आणि चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे या टीमला लागलाय दुसरा धक्का। सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळते। या अगोदर अक्षय बाद झाला आणि आता आनंद बाद झाला आणि आता योगेश मात्र माघारी परत असताना आता नवीन बॅटर चॅलेंजर स्पोर्ट या टीमचा अँडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पण मोहरे संघाकडे एक अँडी आहे आणि या टीम मध्ये देखील अँडी आपल्याला पाहायला मिळते। टीमची धाव संख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 18 धावा।
18 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला सामना स्पीडअप करा, अन्यथा या पुढची मॅच 5 ओव्हरची खेळवण्यात येईल याची नोंद घ्या. चला मॅच स्पीडअप करा प्लीज, घाई करा. आपणाला विनंती असेल, कारण की सायंकाळचे ते 5 वाजलेत आणि अगदी 6:30 नंतर कुठेतरी अपुरा सूर्यप्रकाश या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतं. व्हाईट बॉल आणि +1. अगदी अशा प्रकारची जर गोलंदाजी प्रत्येक मॅच मध्ये होत राहिली तर पुढच्या रविवारी नक्कीच आपल्याला फायनल खेळवावं लागेल, कारण की या अगोदरच्या मॅच मध्ये जवळपास 1 तासाचं टायमिंग गेलं आणि सातत्याने अवांतर धावा या मात्र डोकेदुखी ठरल्यात. डिक्लेअर स्वरूपाची धावफलकावरती गोलंदाजीसाठी अमर आलाय. पहिला बॉल खराब राहिला, दुसऱ्या बॉलवरती चांगली गोलंदाजी, एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 21 या आकड्यावरती 21 धावा. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले हे क्रीडांगण गावदेवी कोपरी गाव. सातत्याने जर पाहिलं तर 32 शिराळा तालुक्यातील अनेक मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडांगणावरती संपन्न होताना आपण पाहिले असतील. या गावदेवी क्रीडा मंडळाचं एक महत्त्वाचं योगदान सातत्याने शिराळा तालुक्याला लाभलेलं आहे. यावेळेस पास समोरच्या दिशेत फॉलोथ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, 1 धाव आले. ते 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस 1 धाव आले. यावेळेस फुलटॉस बॉल त्याच्यावरती आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार ठोकलाय. फलंदाज किशोरच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 6 धावा. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 30 धावा. 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचं षटक शिखर आलाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. 5:48 ला तुमचा सामना सुरू झाला होता. 22 मिनिटं झालेत आणि या इनिंग मधील फक्त चला सामना स्पीडअप करा प्लीज. या बॉलवरती पुन्हा एकदा पहा, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती 31 धावा.
यावेळेस फुलटॉस बॉल बॅटचा टॉपेज आणि बॉल चालय घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे मिळेल फक्त एक सिंगल. चला मॅच स्पीडअप करा. यानंतर विनंती असेल श्री काळामध्ये विस्फोट खिरवडे आणि या दोन संघामधील विनिंग टीम असा तिसऱ्या फेरीतील सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम खिरवडे संघ कुठे जायचं नाही. ही मॅच संपल्याबरोबर आपला सामना इथे खेळला जाईल याची नोंद घ्या. चौतीस धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. छत्तीस धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. छत्तीस धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचं षटक मार्गास असताना या बॉलवरती डिक्लेअर स्वरूपाची धाव धावफलकावरती लागली जाते. 37 धाबा. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजून देखील 3 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. ज्योतिर्लिंग चषक 2025 हे रबर बॉल हंगामामधील एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. इथे ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक गॅप मध्ये तयार. एक धाव तर वेगाने कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती. 38 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग आतापर्यंत. शेवटचे आता 2 बॉल पहिल्या डावातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धावा धावफलकावरती. यावेळेस पहा मिसटायमिंग दर्जाचा स्ट्रोक खेळला. एक धाव तर आली आहे. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. तर पॅनल्टी इथे क्षेत्ररक्षकाने हँड ग्लोव्ज परिधान केलेले आहेत. पगडी मोहरे संघाचे आता 2 धावा इथे पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील. 2 धावांच्या पॅनल्टी या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. संघाची धावसंख्या 42 आकड्यावरती आहे. फलंदाजी ते धावचीच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावाचा इथे खेळ झालाय समाप्त. 42 धावा धावफलकावरती. 43 धावांची विजयासाठी गरज टीम शिवशंभू स्पोर्ट मोहरे या टीमला. चला मॅचला लगेच सुरुवात करा. 43 धावांची गरज. येणारे बॉल असतील 24 बॉल मध्ये करायचे आहेत 43 धावा. चला टीम चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे आपण बॅट्समनची वाट बघू नका. भरपूर वेळ झालेला आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चॅलेंजर स्पोर्ट आपणाला विनंती असेल वेळ जास्तीचा घेऊ नका. कारण की आज आपल्याच गावातील हे आयोजन आहे. त्यामुळे सहकार्य करा. त्याचबरोबर
संतोष गणपती वनारे विमा प्रतिनिधी LIC ऑफ इंडिया चे कर्मचारी जिंदगी के साथ भी जिंदगी की बात भी यांचं या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून 43 धावांची गरज विजयासाठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच टीम चॅलेंजर स्पोर्ट. आपल्याला विनंती असेल आपला टायमर या ठिकाणी सेट केला जाते. त्याचबरोबर अनिल दादा सेवुडकर यांचं देखील या ठिकाणी आर्यन सेवुडकर यांचं देखील शुभागमन आणि स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाते. चला मॅचला स्टार्ट करा. सेकंड इनिंगला लगेचच आपण करूया सुरुवात. 43 धावांचं आव्हान आणि गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत योगेश. आनंद आणि शेखर ही मैदानाच्या आतमध्ये मोहरे संघाची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 43 धावांची गरज गोलंदाजीवरती योगेश दाखल झालाय. चला सामना स्पीडअप करा. चला सामना स्पीडअप करा. चला सामना स्पीडअप करा प्लीज प्लीज. घाई करा टीम नाठवडे संघ. तुम्ही बराच उशीर करताय कारण की 5 मिनिटं तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी घेतलेले आहे. तुम्ही जर सूचनेचं पालन केलं नाही तर तुम्हाला देखील पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. नाठवडे संघ व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन झाले सुरुवात. एक धाव आले. डिक्लेअर स्वरूपाची धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या संघाची धाव संख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 2 धावा. त्याचबरोबर नाटवे गावचे युवा नेते आदरणीय अमित पाटील बापू यांचं या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर किरणजी पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर विकास पाटील यांचं देखील शुभागमन. आठ धावा धावफलकावरती आनंद यांच्या बॅटमधून षटकार आलाय. 43 धावांची विजयासाठी गरज असताना संघर्षाचा शंखनाद आणि संघर्षाला सुरुवात झाली. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. गोलंदाजीवरती योगेश एक या टीमचा प्रमुख गोलंदाज
आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या 3 बॉलमध्ये. 2च बॉल झालेत आतापर्यंत 9 धावा आल्या. यावेळेस पहा हलक्या त्याने फक्त स्टेअर केले. 1 धाव तर आले. दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळेस पहा फुलटॉस बॉल फटका इथे फसला. एक क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धाव आली आहे. दुसरीचा इथे प्रयत्न सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 13 धावा. अगदी ऑन साइडला खेचायचा होता परंतु 1 शॉट 1च धाव. 12 रन. 12 धावा. व्हाईट बॉलचा इशारा. डिक्लेअर स्वरूपाची धाव. तेरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या बॉल वरती कोणती धाव ती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ झालाय समाप्त. 13 धावा आता येणाऱ्या 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजून देखील 30 धावांची गरज. 18 बॉल 30 धावांची गरज. अठरा बॉल आणि 30 धावांची गरज विजयासाठी. गोलंदाजीसाठी संकेत दाखल झालाय. स्ट्रायकर रेनला शेखर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी संकेतचा. अप्रतिम चेंडू हाताळलाय. डॉट बॉल आलाय. चला टीम खिरवडे संघ तयार राहायचं. या मॅच नंतर लगेचच या 2 टीम मधील विनिंग टीम विरुद्ध खिरवडे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहा फुलटॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल इथे घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. 1 धाव आली. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजून देखील 29 धावांची विजयासाठी गरज. चला सामना स्पीडअप करा प्लीज. वेळ जास्तीचा घेऊ नका. चला मोहरी टीम आणि नाठवडे संघ आपण सामना कृपया स्पीडअप करा. चौदा रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. धावसंख्या 15 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावांची अजून देखील विजयासाठी गरज. सायंकाळचे 5:15 झालेत. अगदी 8 मिनिटाचा टायमिंग फक्त चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे या संघाकडे राहिलेला आहे. कारण की क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर उशीर या टीमने केला. त्यामुळे घाई करा. अजून
2 षटकं तुम्हाला हाताळायचे आहेत याची नोंद घ्या. यावेळेस आणखीन एक वेगवान चेंडू हाताळलाय. कमबॅक करणारी कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 43 धावांची 43 धावा डिपेंड करत असताना अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजी ते बाद झालाय मोहरे संघाचा. हुकमाचा एक अंडी बॅक टू डगआउट. रनआउटच्या स्वरूपात ते बाटर झालाय बाद. ज्या फलंदाजाकडे क्षमता होती तो मात्र ते बाद झालाय. महत्वाची विकेट चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे या टीमने प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून देखील 28 धावांची विजयासाठी गरज. चला सामना स्पीडअप करा. टीम चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे टीम चला टीम चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे आपल्याला विनंती असेल गाई करा प्लीज. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. अजून महत्वाचे 2 सामने या ठिकाणी शिल्लक आहेत. यावेळेस अविनाशाला स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न. 1 धाव डिक्लेअर स्वरूपाची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतो ज्योतिर्लिंग चषक 2025 हे दमदार आयोजन. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 5 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. अजून देखील 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणारी 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये अजून देखील 27 धावांची विजयासाठी गरज. 13 चेंडू 27 धावा. अगदी 18 बॉल 30 हे समीकरण. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत संकेत यांनी चांगली गोलंदाजी केली. फक्त 3 धावा इथे खर्च केल्या. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा ही मात्र डोकेदुखी प्रत्येक टीमची राहिली रबर बॉल क्रिकेटमध्ये. आणि तेच मात्र इथे घडत असताना आणखीन एक अतिरिक्त धावफलकावरती लागली जाते. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती 26 धावांची अजून देखील गरज. येणारे बॉल असतील 13 चेंडू आणि 26 धावांची गरज. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेरचा बॉल निघून चाललाय. टप्पा 4 धावा चौकार. चांगली बॅटिंग. महत्वाच्या क्षणाला मच नीडेड चौकार आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती आता 22 धावांची गरज. 12 बॉल 12 चेंडू 22 धावांची गरज. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. बारा बॉल आणि 22 धावांची गरज. चला 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजून 2 सामने या ठिकाणी शिल्लक आहेत. 5 वाजून 20 मिनिटं झालीत आणि महत्वाचे 2 सामने शिल्लक आहेत. आणि 2 ओव्हरचा सामना 2 ओव्हरची इनिंग देखील या ठिकाणी शिल्लक आहे. याची नोंद घ्या. अन्यथा इथून पुढच्या सामन्यासाठी मात्र षटक कमी केले जातील याची नोंद घ्या. व्हाईट बॉलचा इशारा.
चांगला चेंडू हाताळला इथे कमबॅक केलाय बॉलरने आणि डॉट बॉल आलाय. 21 धावांची अजून देखील गरज. 11 बॉल 21 धावा विजयासाठी हव्या आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय. चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे या टीमला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी ही कॅच खूप इम्पॉर्टंट होती आणि अप्रतिम कॅच इथे महत्वाच्या क्षणाला मॅचला टर्निंग मुवमेंट मॅचला कलाटणी देणारा कॅच इथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज इथे बाद झालाय. दहा बॉल मध्ये आता 21 धावांची गरज. नवीन आलेलं बॅटर सुजित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅट गरकन फिरवले परंतु डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे हा संघ आता सहजासहजी या सामन्याला सोडायला तयार नाही. आता त्यांनी कमबॅक केले या मॅच मध्ये कारण की यावेळेस व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील केलाय बॉलरला. एक अतिरिक्त धाव आली. आता समीकरणामध्ये बदल झालाय. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. आता 20 धावांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज. बिग हिट करण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडल्याने फलंदाजी ते सुजित बाद झालाय. नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला टीम खिरवडे संघ आपल्याला विनंती असेल आपण तयार राहायचं आहे. जशी ही मॅच संपेल त्यानंतर लगेचच विनिंग टीम बरोबर आपला सामना खेळला जाईल याची नोंद घ्या. आणि डॉट बॉल आलाय. आता मात्र दबाव इथे वाढत चालाय मोहरेला. आता आनंद विचार करत असेल की एक चिकी सिंगल घेणं गरजेचं होतं का नॉन स्ट्राईकला उभं राहणं पसंत करणं गरजेचं होतं हे मात्र विचार करत असेल कारण की महत्वाचा फलंदाज बाद झाला. परंतु सुनीलच्या बॅटमध्ये चांगला शोक आलाय. 1 2 3 4 आणि गणपतीचा जय जयकार. कॅच इथे ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. सुनीलकडे ताकद आहे आणि त्याचा झेल इथे ड्रॉप झालाय. संघाची धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या 25 या आकड्यावरती. अजून देखील 18 धावांची विजयासाठी गरज. चला सामना स्पीडअप करा कारण की संध्याकाळचे 5:30 वाजलेत. मॅनेजमेंट कमिटीला विनंती असेल महत्वाचे 2 सामने राहिलेत आणि ते सामने किती षटकाचे खेळवायचे याच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवा. डिक्लेअर स्वरूपाची धाव आली. आता 17 धावांची गरज असेल विजयासाठी. 5 बॉलमध्ये 17 धावांची गरज. 5 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 3 षटकारांची आवश्यकता टीम शिवशंभो स्पोर्ट मोहरे या टीमला. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं खराब इथे पाहायला मिळालं. बॉल अडवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा तर आल्या. तिसरीचा इथे प्रयत्न झालाय आणि 2+1 3 धावा.
स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. आता 14 धावांची गरज जिंकण्यासाठी. 4 बॉल 4-14 ची आवश्यकता. चार बॉल 14 धावांची आवश्यकता. 2 षटकार या मॅच मध्ये मात्र मोहरी संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतात. इथे डॉट बॉल आला. या बॉलला सोडून दिलं होतं परंतु पंचाने मात्र शांतता इथे दाखवली. याही बॉलवरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता सामन्याचं पारडं जर पाहिलं तर चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे या टीमच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतंय. असाच काहीसा सामना शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल 17 ची आवश्यकता असताना या अगोदर ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाठवडीने खिरवडे संघाच्या अगेन्स्ट तो सामना गमावला होता आणि या मॅच मध्ये गोलंदाज अमर मात्र या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपल्या टीमला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप चांगला प्रयत्न करतोय. 5 बॉलचा ते खेळ झालाय समाप्त. 1-13 आणि आता मात्र चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे हा संघ दुसऱ्या फेरीत विजय झालाय. अभिनंदन, वेल प्लेड. चला या टॉस साठी या. टॉस साठी या शंकीराजे. आपण घाई करा, लगेचच या. चला चॅलेंजर स्पोर्ट नाठवडे आपण टॉस साठी या. घाई करा अन्यथा सामना कमी षटकाचा खेळला